आणि सिलेंडर दरवाढी विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलंय। सरकारनं सिलेंडर दरवाढ तातडीनं मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। गायब झालेल्या पंतप्रधान मोदींनी समोर यावं असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। सरकार जे आहे हे उद्योगपतींकरता आणि पुंजपतींकरता जे या भाववाढ केलेली आहे याचा मोठा फटका नागरिकांना बसलेला आहे। तात्काळ जी भाववाढ आहे ती त्यांनी वापस घ्यावी आणि देशाचे पंतप्रधान जे आज गायब झालेले आहेत, हे सिलेंडर जसं गायब आहे तशाच पद्धतीनं नरेंद्र हेही गायब आहेत, नरेंद्र सिलेंडर आहेत आणि सिलेंडर गायब आहे ही जे चित्र निर्माण त्यातून भारत सरकारने जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारावी आणि राष्ट्र म्हणून या आपत्तीतून पुढे जाण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावे। ते ट्रम्पच्या दबावात जे काम करतात आहे त्याचा देखील धिक्कार आणि निषेध या निमित्ताने आम्ही करत आहोत। हवाल दिला आहे, जनता सरकार कुठली जबाबदारी स्वीकारत नसल्यामुळे त्या हवाल दिला आहेत। घरचा सिलेंडर संपलेला आहे, सरकार काही बोलायला तयार नाही आणि यामध्ये जी भाववाढ जी झालेली आहे ही अत्यंत चुकीच्या पद्धतीने झालेली आहे। घरपोच गॅस देणं जे काम आहे ते देखील केलं जात नाही, तर दुसरीकडे वाढीव जी रक्कम आहे ती पण वसूल केल्या जात आहे।